टीका करतायत, नवनाथ म्हणतात राजकीय पिकं काढायला गेली किंवा टीका होते की त्याला बाहेर तरी पडली खूप दिवसांनी. बनलं म्हणावं काय तुला सांगून बाहेर पडायचं. एक तर ते डोरेमोल आहे आणि डोरेमोलला आता जे काय सुपारी दिली आहे ती आपली तो कातरत बसतोय, तो वाजवत नाही, तो कातरतोय सुपारी, असा तो डोरेमोल. बरं चांगली उपमा दिली ज्याने कोणी दिली आहे. आणि उद्धवजी शेत कापायला गेले म्हणजे शेती उगवली असं तुम्हाला वाटतंय का? इकडे झालाय शेतीचा चिखल आणि ह्यांचा चिखल वेगळाच चाललाय. ह्यांचे कोणी आमदार उठतायत, आपल्या आईला आई नाही म्हणायचं, मावशीला आई म्हणायचं, या सगळ्या गोष्टी चालले. नात्याला नातं न म्हणणं, जे आईसारखं पवित्र नातं त्याला अजिबात मानायचंच नाही. मतांच्या बेगमीसाठी समोर जे बसले ते सगळे माझे मावशी आहेत, त्या सगळ्या असं करून आईचा अपमान करणारी लोक आहेत सगळी. ह्यांच्यावर काय बोलावं? त्याच्यामुळे उद्धवजी ज्या पद्धतीने जात आहेत, कारण ह्यांनी जो नरेटिव्ह पसरवलाय काही अंशी ते सक्सेस पण झाले, पण आता लोकांना कळून चुकलंय की हे खोटं बोलतायत, रेटून खोटं बोलतायत, एकदम सपशल झूट बोलतायत. कारण इकडे हिंदू मुस्लिमांचे वाद दाखवायचे आणि मग स्वतःला मी कुरेशी आहे म्हणायचं. एक कुरेशी आहे म्हणणं सोडा, तेही चला, पण त्यांच्या हातून घास खाणं इतकं जर तुमचा घरोबा आहे तर दुसऱ्यांना काय हिणवताय? आणि तो असला पाहिजे. मी तर म्हणते जे जे आपल्या शेजारी आहेत, जे आपल्या वॉर्डमध्ये आहेत, ते सगळे आपलेच आहेत. कारण ते मतदान करतात, लोकशाहीचा हे करतात. का तुम्ही त्यांना वाटता, का तुम्ही त्यांना वाटता हा मुसलमान, हा हिंदू, हा ख्रिश्चन, हा जाती धर्मांमध्ये, पण हा ओबीसी, हा मराठा, हे कोणी आणलं? हे 2014 पासून चालू झालेलं आहे. आता आम्ही आमच्या शाळेत शिकलो, आमच्या आजूबाजूला ज्या मुली होत्या, कोण एखादीचा आडनाव जर वेगळं असेल तर कळत होतं, पण जर आडनाव सावंत असेल, कुलकर्णी असेल, ते असेल तर आम्हाला ते, आणि आम्हाला तेव्हा काही वाटत पण नव्हतं आणि आजही वाटत नाही. आम्ही सगळ्यांच्या दारात जाऊन मैत्रीचं नातं जपतोय. ही मागणी होती की निवडणूक याद्या तपासून नीट केल्यानंतर निवडणुका घेऊन येत. काल निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य निवडणुका. सरकार गांभीर्याने घेत नाही, कारण शिष्टमंडळ पण जातं 2.5 तास केंद्रीय निवडणूक आयुक्त बसून ठेवतं शिष्टमंडळ. मुळात केंद्रीय आयुक्त किंवा महाराष्ट्राचा आयुक्त हा योगायोगाने भाजपाच्या आशीर्वादाने झालेले आयुक्त आहेत. त्यांना जेवढी स्क्रिप्ट लिहून दिली जाईल तेवढंच ते बोलणार. ते पपेट सारखं आहे, पपेट शो आहे तो. इतका दोरी ओढणार तेव्हा दोरी ओढणार तेव्हा काय त्यांना काल तुमच्या पत्रकारांनी कोणी मामूली नाही, कुठल्या नागरिकांनी प्रश्न नाही विचारला, पत्रकारांनी विचारला. ज्याला आपण चौथा स्तंभ म्हणतो त्या पत्रकाराला उत्तर नीट त्यांना देता आलं नाही. त प 12 खडी त्यांची चालू होती. काम तर आम्हा म्हणजे एसी असून घाम कुठला होता, ही कुठली लक्षणं आहेत? त्यामुळे मला असं वाटतं, ऐकून होतो हिटलर, वाचून होतो हिटलर, आता आम्ही बघतोय, आम्ही जगतोय. त्यामुळे वाटचाल चालू झाली. काही मतदार याद्यांबाबत आता आपण रस्त्यावरती उतरला. काल माननीय उच्च न्यायालयाने देखील याचिका फेटाळून लावलेल्या आहेत. तर त्यामुळे आता तुमचे दोन्ही पर्याय जे होते ते तुम्ही वापरून झालेले आहेत. आता पुढचा पर्याय कुठले उपलब्ध आहे? नाही, जेव्हा माननीय कोर्ट हे फेटाळतं, सगळी आयुध पोतड झाली. का फेटाळलं वगैरे काय त्याला कारण असते. कोर्टाचा अपमान आम्ही नाही करणार, पण कोर्टात पण न्याय मिळत नसेल तर काय करायचं, कुठे जायचं? म्हणजे ह्याचा अर्थ आम्ही जे जुलूम करू, आम्ही जे म्हणू, आम्ही जे सांगू ते तुम्ही सगळ्यांनी निमोट ऐकलं पाहिजे. हे लोकशाहीचं उतरलेलं लक्षण आहे.
केंद्रीय पथक आलं, मात्र टॉर्चमध्ये त्यांनी पाहणी केली. कसं पाहतो? कुठल्या टॉर्चमध्ये? मोबाईलच्या टॉर्चमध्ये शेताचं जे नुकसान झालं अवकाळी पावसाचे काय आहे, थट्टा चालली आहे शेतकऱ्यांची. जोडे मारणं थट्टा चालली आहे. प्रत्यक्षात जोडे नाही मारले जात, पण ज्या कृतीतून आहे ते जोडे मारे थट्टा आहे. आणि ती शेतकरी, मला तर हात जोडून शेतकऱ्यांना पण विनंती आहे, इलेक्शनच्या दिवशी जो त्यांच्या दारात त्यांचे जे हुकमी एकटे असतात ते पैसे घेऊन येतात असतात, तेव्हा पैसे त्यांचे घेऊ नका. आणि त्यांनी पाठवलेच आहे, पैसे नक्की घ्या, कारण त्यांच्या पिताश्रींनी पाठवलेले पैसे नाही. पण मत मात्र तुमच्या भविष्याला बघणाऱ्याला द्या, ही विनंती मात्र शेतकऱ्याला करू शकतो. पुन्हा एकदा तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे, पैसे घ्या तो मुद्दा ठळकपणे मी शेतकऱ्यांना आवाहन करतो. मुद्दा ठळकपणे पुन्हा एकदा सांगा की काय आवाहन करताय तुम्ही? सगळ्यांना माहिती आहे त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे तो सत्ता बत्ता गुत्ता पैसा असा तो कॉन्फिडन्स आहे. आता ज्या अगदी आम्ही बघितलेल्या BSTच्या निवडणुका घरपर्यंत पैसे पोचले. आणि जेव्हा नंतर त्यांचा जो लीडर आहे तो भाजपात विलीन झाल्यावर त्यांना पश्चाताप झाला, तोपर्यंत वेळ निघून गेली. तोपर्यंत वेळ निघून गेली. शेतकऱ्याला पण आपण आता तेच सांगतोय, इतकं वाईट म्हणजे चमचा सुद्धा घरात राहिला नाही, इतका चिखल भरला. आता चिखलामधल्या निशाणीचा पक्ष आहे. पैसे घेऊन आले तर पैसे घ्या, कारण पिताश्रींकडनं आणलेले नाही. पण पैसे मताचं, मनाचं मत, विचाराचं मत, तुमचं जो हित बघतोय तो हित त्यांनी पहिला सर सकट तुम्हाला कर्जमाफी करून टाकली होती, अशा लोकांना मतदान करा. कारण आता त्यांनी जोर जबरदस्तीने मतदान लावलंय. पैशाचा आता अमाप वाटप होणार आहे, पण त्याला भुलू नका. भुलून तुम्ही तुमची वाट लावून घेऊ नका. तुमचं विचार एकदम ठाम राहू दे की जे विचार तिथे जी महाविकास आघाडीचे जे काही निशाणी असतील किंवा जे तुमच्या हिताचं बघतील त्यांना मतदान करा. एकनाथ शिंदे महिलांच्या मनातली महिलांच्या बरं नीलम गोरे म्हणाल्या म्हणजे आता पुरुषांशी काय देणं घेणं नाही, पण महिला समजून चुकले आहेत. फक्त मधाचं बोट फक्त 1500 रुपये देऊन आणि महिलाही आता हे झाले. आणि मुळात नीलमताईंनी महिलांसाठी काय केलंय आमच्या पक्षात राहून ते सगळ्याला माहिती. काही बीएसटीचा तुम्ही मुद्दा मांडला होता, बीएसटीचा मुद्दा मांडला होता काल. बीएसटीचं जे बेस्ट भवन आहे कुलाब्याचं, तिथे एका निवृत्त कर्मचाऱ्याने त्यांचं अजून जे पैसे आहेत ते मिळाले नाहीयेत म्हणून एक हातात बोट धरून ह्या सगळ्या व्यवस्थेचा निषेध केलेला आहे. खरं तर जेव्हा बीएसटीची निवडणूक होती तेव्हा आता ज्यांचं पॅनल निवडून आले किंवा आताच्या सत्तेवर त्यांनी नेमका हाच मुद्दा उचलून धरत प्रचार केलेला. हा, त्यांना हे असं खोटं नाटं पुढे आणायचं, रेटून पुढे आणायचं आणि नंतर आपण कुठेतरी जाऊन खेटून बसून जायचं. मुद्दे रेटून आणायचे, त्याच्यावरती निवडणूक जिंकायची आणि मग खेटून कुठेतरी बसून राहायचं. मग विषय संपतो त्यांच्यासाठी. काही अमित साटमे त्यांचं एक म्हणणं आहे, ज्या प्रकारे काही आंतरराष्ट्रीय देशांचं कलर बदलत आहे तसंच ज्या प्रकारे जसं महापौरचं आडनाव पहिले बदललं आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडी वोट जिहाद बोलतात आहे, तर याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की मुंबईला थोडं सावध राहण्याची आवश्यकता आहे. कुठल्या महापौराचं आडनाव बदललं? त्यांचं म्हणणं असं आहे की कोणी मुस्लिम महापौर तर नाही येणार. मुळामध्ये आम्ही तुम्हाला तेच सांगतोय, रेटून खेटून खोटं बोलायचं, मतदान मिळवायचं आणि नंतर कुठेतरी गुलवायचं, हे कायम आहे. मुसलमान असे किती फोटो आता तुम्हाला लोक दाखवत आहेत, कितीतरी फोटो लोक तुम्हाला दाखवत आहेत आणि ते तुम्ही त्यांच्याशी चांगलं चालूंगण काय ते करतायत. पण मुद्दाम उद्धवजींच्या फेवरमध्ये सर्व जाती धर्म एकत्र आले, त्यांना तोडण्यासाठी हा डाव चालला.